नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, बाजारांची ओळख, वस्तूंची खरेदी विक्री अशा गोष्टी शिकण्याची संधी या बाजारामुळे मिळाली। या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केलेल्या विविध चटपटीत नाश्त्याच्या पदार्थाची दुकाने शाळेच्या परिसरात मांडली होती। बाजारातून होणारी पैशांची देवाणघेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा इत्यादी बाबी समजून घेण्यासाठी या आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। आमच्या शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत हे उपक्रम घेण्यात येत आहे। त्याचबरोबर महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि आता संगीत खुर्चीचा पण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। विद्यार्थ्यांना आर्थिक व्यावहारिक असं ज्ञान त्यांना यावं आणि या उपक्रमामधून त्यांना आर्थिक साक्षरता यावी, विद्यार्थ्यांमध्ये त्यांना क्षमता प्राप्त व्हावी याकरिता हे उपक्रम या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे। खाद्यपदार्थ विक्री करून त्यापासून त्यांची खरी कमाई कशी असते याचाही अनुभव या आनंद मेळाव्यामार्फत विद्यार्थ्यांना आला। या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक आडे, गजभिये, सुरजुसे यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते। माझे नाव शर्वरी आहे। माझ्या शाळेचे नाव माझी आहे। आज माझ्या शाळेत आनंद मेळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने छान होत आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे। या आनंद मेळाव्यामध्ये जवळपास 5,000 रुपयांची उलाढाल झाली। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। पालकांनी यावेळी समाधान व्यक्त केलं। नमस्कार। आमच्या या शाळेमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंपळगाव निपाणीच्या शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि यातून मुलांना खरेदी विक्री, नफा तोटा, बेरीज वजाबाकी या सगळ्या क्रिया, या मुलांच्या सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्याचबरोबर आम्ही या सगळ्या मुलांना एक आव्हान दिलेलं आहे की कोणाची विक्री जास्त होईल, कोणाला जास्त नफा मिळेल आणि तो या उपक्रमाचा मानकरी ठरेल, यशाचा तो या उपक्रमामध्ये यशस्वी होईल। तर उपक्रम संपल्यानंतर आम्ही पाहूया की कोणाची सगळ्यात जास्त कमाई झालेली आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह संदेश ढोके, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।